संभाजीनगरमधले भाजपचे नगरसेवक राजू शिंदेंनी पक्षाला रामराम करत ठाकरे गटात प्रवेश केलेला आहे। मात्र त्यांच्या प्रवेशाने चंद्रकांत खैरे नाराज असल्याची चर्चा देखील रंगते। पाहूयात हा रिपोर्ट। संभाजीनगरमध्ये अखेर उद्धव ठाकरेंनी भाजपला धक्का दिलाय। अनेक दिवसांनी इनकमिंग ऐवजी भाजपमधून आउटगोईंगची बातमी समोर आली आहे। भाजपचे नगरसेवक राजू शिंदे त्यांच्यासोबत भाजपचे 6 नगरसेवक आणि 12 पदाधिकाऱ्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला। राजू शिंदे नगरसेवक असले तरी त्यांनी साथ सोडणं हे भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकतं। याचं कारण म्हणजे राजू शिंदेंचा जनसंपर्क आणि अनेक वॉर्डात त्यांच्यासोबत असलेल्या नगरसेवकांचं बळ। राजू शिंदेंची संभाजीनगरच्या एकूण 4 वॉर्डात चांगली ताकद आहे। 3 ते 4 नगरसेवक राजू शिंदे स्वतःच्या ताकदीने निवडून आणतात। फुलंब्री, संभाजीनगर पूर्व आणि संभाजीनगर पश्चिम या तिन्ही मतदारसंघात त्यांचा संपर्क आहे। याआधी ते संभाजीनगर महापालिकेत उपमहापौर आणि सभापतीही राहिले। यंदा संभाजीनगरची लोकसभा भाजपने लढावी असा त्यांचा आग्रह होता। त्यानंतर त्यांनी विनोद पाटील यांना तिकीट मिळण्याची मागणी लावून धरली। मात्र शिंदे गटाकडून भुमरेंना संधी मिळाली आणि राजू शिंदेंनी भुमरेंचंही काम केलं। त्यामुळे राजू शिंदे लोकसभेआधीच आले असते तर फायदा झाला असता अशी खंतवजा नाराजी ठाकरे गटाच्या चंद्रकांत खैरेंनी व्यक्त केली। त्यांना आम्ही आधीच सांगितलं होतं तुम्हाला यायचं या तुम्ही लवकर, पण लोकसभेच्या आधी या, लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी या। पण आता त्यांनी स्टेटमेंट पण दिलं की आम्ही भुमरेंना त्या ठिकाणी 25,000 मतदान मिळून जास्त मिळून दिलं वगैरे वगैरे। म्हणजे मला पाडलं, पण ते आम्ही सहन करून घेऊ उद्धव साहेबांच्यामुळे। मी त्यावेळेस भारतीय जनता पार्टीमध्ये होतो, आता ते माझे नेते असतील, आता मी त्यांच्या बाजूने असेल। त्यांच्या नाराजीबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, त्यांची नाराजी मी काढून घेईन, घरी जाऊन भेटून येईल त्यांना मी। 2019च्या विधानसभा निवडणुकीत राजू शिंदे संभाजीनगर पश्चिम या मतदारसंघामधून इच्छुक होते। मात्र युतीत ही जागा शिवसेनेच्या संजय शिरसाटांना गेल्यानं राजू शिंदेंनी बंडखोरी केली। अपक्ष लढूनही राजू शिंदे दुसऱ्या स्थानी राहिले। शिवसेनेच्या शिरसाटांना 83,099 मतं पडली। अपक्ष राजू शिंदेंना 43,045 मतं पडली। तिसऱ्या स्थानी असलेल्या MIMला 39,211 आणि चौथ्या स्थानी वंचितला 25,500 मतं होती। मात्र लोकसभा पराभवानंतर ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे सुद्धा संभाजीनगर पश्चिम या मतदारसंघामधून इच्छुक आहेत आणि ठाकरे गटात प्रवेश केलेले राजू शिंदे हे देखील त्याच जागेवरून लढण्याची तयारी करतायत। त्यात सभेआधीच उद्धव ठाकरे कुणाला दिलेला शब्द पाळणार म्हणून एका अज्ञातानं लावलेलं बॅनरही चर्चेत राहिलं। असं माननीय उद्धव साहेब जे आहेत, उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब हे शब्दाचे धनी आहेत, शब्दाचे पक्के। त्यांचा शब्द म्हणजे अंतिम मानला जातो। भारतीय जनता पार्टीचे लोक सुद्धा त्यांच्या शब्दाची गवाही देतात की त्यांनी जर शब्द दिला असेल तर ते नक्की आहे। मी साहेबाला शब्द दिलाय म्हणून मी माझ्या शब्दावर पक्का आहे। त्यांचं शिवसेनेने ते येणं योग्य वाटतंय का तुम्हाला? नाही, आता ते काळ ठरवेल ना। अजून तो विधानसभेच्या निवडणुकीला अजून 3-4 महिने आहे, कारण शेवटीपर्यंत तिकीट वाटप होतं ना। उद्या फॉर्म भरायचं, आदल्या दिवशी पण तिकीट वाटप होतं, त्यामुळे काही पण होऊ शकतं। आपल्या नशिबात जे असेल ना, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं मला, तुझ्या नशिबात जे असेल ते मिळणार। गद्दाराला कोण पाडू शकता? सगळ्या लोकांचं मत, आता सर्वे होतील वगैरे 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 भरपूर। तुमचं नाव आलं तर तुम्ही तयार आहात? नाही, मला जर आदेश दिला तर मी लढणार। दरम्यान भाजप पाठोपाठ तिकडे नाशकात अजित पवार गटाला शरद पवारांनी धक्का दिला। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जवळपास 100 पदाधिकाऱ्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला। तर पंढरपुरात भारत भालकेंचे पुत्र भगीरथ भालकेंनी शरद पवारांची भेट घेत पुन्हा पक्षात परतण्याची इच्छा व्यक्त केली। मधल्या काळात थोडा आम्ही बाजूला होतो, त्या ठिकाणी जरा आमची घुसमट होत होती। जी काही सर्वसामान्यांची कामं होती, ज्या अपेक्षेने आम्ही त्या भागात त्यांच्यासोबत गेलो होतो, ती काही पूर्ण होत नव्हती। त्याच्यामुळे शेवटी हा निर्णय घ्यावा लागला। विधानसभेला काय गणित पाहायला मिळेल? छगन भुजबळांचा तुम्हाला काही तोटा होईल? नाही, आम्हाला तसं वाटत नाही। भुजबळ साहेब नक्कीच मोठे नेते, त्यांनी काम पण केलेलं आहे। पण ज्या पद्धतीनं त्यांना ह्या भारतीय जनता पक्षाने ह्या ह्या आता लोकसभेच्या रिंगणामध्ये खेळवलं, वेड्यात काढलं असंच आम्ही म्हणू, आणि निष्कारण त्यांच्याबद्दलचा संशय इकडे सगळीकडे तयार केला।
दत्ता कनवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.